नमस्कार. त्वचेवर अचानक येणारे छोटे फोड किंवा चामखेड अनेकांसाठी डोकेदुखी ठरतात, नाही का? दिसायला लहान असले तरी त्रासदायक असतात. तर आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. हे चामखेड नक्की का होतात आणि त्यावर घरच्या घरी काय सोपे उपाय करता येतील? हो ना, त्वचेवरची ही लहानशी वाढ दिसायला तर खराब वाटतेच, पण कधीकधी कपड्यांना घासून त्रासही होतो. पण काळजी करू नका, यावर अगदी सोपे उपाय आहेत. चला आधी हे समजून घेऊ की हे नक्की काय प्रकरण आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चामखीळ म्हणजे त्वचेवर होणारी एक छोटी निरुपद्रवी वाढ. म्हणजे ती काही धोकादायक वगैरे नसते, पण हो, सौंदर्याच्या दृष्टीने अनेकांना ती नकोशी वाटते. चला तर मग या समस्येच्या मुळाशी जाऊया. हे चामखीळ नक्की का होतं हे कळलं ना की त्यावर उपाय करणं एकदम सोपं होऊन जाईल. आता बघा, हे खूप महत्वाचं आहे. चामखीळ होण्याचं मुख्य कारण आहे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. शॉर्टमध्ये म्हणायचं तर HPV. हा एक संसर्गजन्य विषाणू आहे. म्हणजे तो पसरतो कसा, तर थेट संपर्कातून किंवा मग ज्यांना संसर्ग झालाय त्यांच्या वस्तू म्हणजे टॉवेल वगैरे वापरल्याने. आणि हो, ज्यांची रोगप्रतिकार शक्ती थोडी कमजोर असते ना, त्यांना याचा धोका जास्त असतो. इतकंच काय, त्वचेवर कुठे जखम वगैरे असेल तर त्यातूनही हा व्हायरस शरीरात घुसू शकतो. चला आता येऊया उपायांवर. आणि चांगली गोष्ट ही आहे की हे चामखेड घालवण्यासाठी काही जबरदस्त आणि पूर्णपणे नैसर्गिक घरगुती उपाय आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हे सगळे उपाय नैसर्गिक आहेत, त्यामुळे त्यांचे परिणाम दिसायला थोडा वेळ लागतो. घाई करून चालणार नाही. इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे संयम. नियमितपणे उपाय करत राहिलात तर चामखेड नक्कीच सुकून गळून पडेल. आपला पहिला आणि सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगर. यात जे नैसर्गिक ॲसिड असतं ना, त्यामुळे हे चामखीळ मुळापासून सुकवण्यासाठी एकदम बेस्ट मानलं जातं. आणि हे वापरायला पण अगदी सोपं आहे. काय करायचं, कापसाचा एक छोटा बोळा घ्या, तो विनेगारमध्ये भिजवा आणि थेट चामखीळवर ठेवा. वरून एक बँडेज लावा. बस रात्रभर तसंच राहू द्या. हा उपाय सलग 5-6 दिवस केलात ना की तुम्हाला फरक दिसायला लागेल. आता पुढचा उपाय तर आपल्या स्वयंपाकघरातच आहे. लसूण. लसणामध्ये नैसर्गिक अँटीव्हायरल गुणधर्म असतात, म्हणजे तो व्हायरसशी लढायला मदत करतो. यासाठी काय करायचं, फक्त लसणाची पेस्ट बनवायची, ती चामखेडवर लावायची आणि पट्टीने झाकायची. चांगल्या रिझल्टसाठी दिवसातून 2 वेळा हे करा. पुढचा उपाय ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. तो आहे केळ्याची साल. हो, जी साल आपण फेकून देतो तीच. या सालीमध्ये असे काही एन्झाईम्स असतात जे चामखीळ सुकवण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. आणि हा उपाय तर सगळ्यात सोपा आहे. केळ्याच्या सालीचा पांढरा भाग चामखीळवर ठेवायचा आणि वरून पट्टी बांधायची. हे रोज रात्री झोपण्यापूर्वी करा. काही दिवसांतच चामखीळ सुकायला सुरुवात होईल. पुढचा उपाय आहे बेकिंग सोडा आणि एरंडेल तेलाच्या पेस्टचा. हे मिश्रण काय करतं तर चामखीळवर एक थर तयार करतं आणि तिला हळूहळू सुकवतं. 1 चमचा बेकिंग सोड्यामध्ये थोडं एरंडेल तेल घालून एक घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चामखीळवर लावून सुकू द्या. दिवसातून 2-3 वेळा असं करता येतं. आणि आपला शेवटचा उपाय आहे कोरफड. समजा चामखीळमुळे खाज येतेय किंवा जळजळ होतीये तर कोरफड जेल एकदम उत्तम आहे, कारण ते त्वचेला शांत करतं आणि थंडावा देतं. फक्त ताजं कोरफड जेल घ्या आणि दिवसातून 3 ते 4 वेळा चामखीळवर लावा. यामुळे चामखीळ सुकेल तर खरंच, पण जी काही खाज किंवा जळजळ असेल ती पण कमी होईल. बरं, आपण उपाय तर पाहिले, पण आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय, आणि तो म्हणजे खबरदारी. कारण चुकीच्या पद्धतीने उपचार केला तर समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकते. हो, हे अगदी खरं आहे. काही गोष्टी आहेत ज्या चामखीळच्या बाबतीत चुकूनही करायच्या नाहीत. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. लक्षात ठेवा, चामखीळ कधीही चुकूनही ब्लेडने कापू नका किंवा धाग्याने बांधून तोडायचा प्रयत्न करू नका. असं केल्याने गंभीर इन्फेक्शन होऊ शकतं आणि तो व्हायरस शरीरात इतर ठिकाणी पसरण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे स्वच्छता राखणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची सूचना, जर चामखीळ डोळ्यांच्या जवळ असेल, त्यातून रक्त येत असेल किंवा खूप जास्त दुखत असेल तर अजिबात घरगुती उपाय करू नका. सरळ एखाद्या चांगल्या त्वचारोग तज्ज्ञांना म्हणजे डर्मेटॉलॉजिस्टला दाखवा. अशा वेळी स्वतः उपचार करणं धोकादायक ठरू शकतं. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? घरगुती उपाय नक्कीच प्रभावी आहेत, पण त्यांना वेळ आणि संयमाची जोड देणं खूप आवश्यक आहे. कारण शेवटी आपल्या आरोग्याची काळजी घेताना थोडा धीर धरणं हे नेहमीच चांगलं असतं, नाही का?